नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व आमदार अमित गोरखे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। पंडित भीमसेन जोशी कला केंद्र औंध या ठिकाणी या समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर तडाखे असून मातंग समाज छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यासाठी आता आपण जाणार आहोत भीमसेन जोशी सभागृहात। सिद्धार्थजी शिरोळे तसेच आपल्या प्रमुख वक्ते यशवंतजी गोसावी आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। त्यांनी पुष्पवाहन अशी मी त्यांना विनंती करतो आयोजकांच्या तर्फे। तसेच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिद्धार्थ भाऊ शिरोळे या आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार यशवंतजी गोसावी यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। कृपया या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। सन्मान सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत। असे सत्कार मूर्ती अमितजी गोरखे साहेब ज्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे असे आमदार सिद्धार्थजी शिरोळे साहेब, ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ खाडे साहेब, राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे, ज्या आनंदाच्या क्षणासाठी आपण वाट पाहत होता की अमित भाऊ आपल्याला वेळ कधी देत आहेत आणि आम्ही त्यांचा सत्कार कधी करतोय। त्यांचा महाराष्ट्रभर दौरा चालू आहे। खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आवर्जून महायुती सरकारचं, बीजेपी सरकारचं आभार मानेल की ज्यांनी अमितजी गोरखेंसारखा चेहरा या समाजाला विधान परिषदेवर दिला। खूप म्हणजे मेहनत घेऊन मुलं काम करतात आणि या सगळ्यांच्या पाठीशी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख आहेत अतुलजी जाधव, आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होत आहे। दत्ताभाऊ खाडे यांचा या ठिकाणी यांचा सन्मान आणि सत्कार भरत रास्ते हे करतील। भरतजी रास्ते, अशोकजी लोखंडे जे लोकजी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचा या ठिकाणी
सन्मान आणि सत्कार होत आहे। यानंतर तसेच माजी नगरसेवक बरेचसे सत्कार आणि सन्मान करायचा आपल्या या समितीतर्फे होत आहे। त्यांना कृपया विनंती आहे, त्यांनी कृपया आणि कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रथमतः त्यांना मानपत्र देण्यात येणार आहे। त्यानंतर त्यांना एक सुंदरसे असं स्मृतिचिन्ह, त्यानंतर जे काही आपलं त्यांना सत्कार करायचा आहे तो या ठिकाणी त्यांचा होणार आहे। माननीय श्री अमित अनुराधा गणपत गोरखे, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य। जय शिवराय, जय लहुजी, जय भीम। अत्यानंद आहे। उच्च शिक्षित, अभ्यासू, कृतिशील, समाजजान, नेमकेपणाने वाटचाल करणार आपलं व्यक्तिमत्व समाजातील वंचित, गरीब, कष्टकरी, दीन दुबळ्या जनतेचा आवाज म्हणून विधान परिषदेच्या सभागृहात घुमेल याची आम्हाला शाश्वती आहे। पुस्तक हे या ठिकाणी देत आहे। यानंतर अध्यक्षांच्या वतीने सत्कार सोहळा होत आहे। स्मृतिचिन्ह, मानपत्र, त्यानंतर महात्मा फुले पगडी, फोटो देत आहे। हे या ठिकाणी सत्कार आनंदी साबळे हे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यांनी जय लहुजी, जय लहुजी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो। त्याच पद्धतीने आद्यगुरु, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्तादजी यांना सुद्धा मी वंदन करतो। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजी यांच्या 104व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व माझे मित्र, युवा तडफदार असे अमितजी गोरखे यांचा जो आपण सत्कार सोहळा आज इथे पार पाडतोय, हा सत्कार सोहळा मातंग समाज छत्रपती शिवाजीनगर विधानसभा यांनी आयोजित केला आणि त्याच्यासाठी जे मंचावर उपस्थित शंकरभाऊ तडाके, डॉक्टर यशवंत गोसावीजी यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहात। कमी वयामध्ये त्यांनी त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, त्यांच्या वैचारिक बैठकीच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रेरित केलं असे आपले यशवंत गोसावीजी। सर्वप्रथम मला खूप आनंद आहे, समाधान आहे की आज आपण अमितजींचा इथे सत्कार घेतला आहे। अमितजी म्हणजे माझे अगदी जवळचे मित्र आहेत। आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम सोबतच सुरू केलं। 2011च्या सुमारास मी काम सुरू केलं, 2012च्या सुमारास अमितजींनी सुरू केलं आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये पहिले 2012मध्ये प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य झाले। त्याच्यानंतर ते प्रदेश, महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव झाले। त्याच्यानंतर पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा ते प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करता करता मी त्यांचा एक प्रवास अनेक वर्ष पाहिलेला आहे। आपल्या सगळ्यांचे लाडके या महाराष्ट्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अत्यंत निकटवर्ती, गुणांच्या आधारे अत्यंत निकटवर्ती असे आपले अमितजी गोरखे यांची ओळख आहे आणि मी अनेक वेळेला पाहिलंय, कारण आम्ही देवेंद्रजींच्या साधारणतः देवेंद्रजी अध्यक्ष 2013मध्ये झाले आणि त्यानंतरच अनेक लोक त्यांच्यासोबत काम करायचा अनुभव आला। शासनाच्या माध्यमातून आपण कसं आपल्या समाजामध्ये एक बदल, सकारात्मक बदल घडवू शकतो आणि एक वर्ष आणि एक दशक जे प्रश्न सुटले नसतील किंवा जे सुटण्यात आहे त्यासाठी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि ज्यांनी आज मातंग समाज शिवछत्रपती नगर विधानसभाचे जे सगळे आपली ज्यांनी आयोजन केलं
सगळेच आपल्यापर्यंत फार तळमळीने त्यांनी केलं. मला त्यांनी एवढंच सांगितलं होतं की तुम्ही फक्त आमच्या अमितजींची वेळ घेऊन द्या. एकदा मला सगळेजण भेटायला आले. दत्ताभाऊंचा पण ह्याच्यात खूप मोठा वाटा आहे आणि मला खूप आनंद झाला. मी अमितजींना फोन सुद्धा केला. लगेच तातडीने त्यांनी सांगितलं की बाबा 30-31 असं चाललंच होतं, पण आजची तारीख मिळाली आणि आज हा असा सुंदर असा कार्यक्रम इथे पार पडतोय. त्यामुळं ज्यांनी आपण इतकं सुंदर असं आयोजन केलं आणि कसं आहे प्रकाशजी सोलंकी आपण एक रुपया या ठिकाणी स्टेजवर यायचे. हेमंत मतदारसंघ महिला आघाडीच्या वतीने हा या ठिकाणी सत्कार होत आहे. नवनिर्वाचित आमदार अमितजी गोरखे यांचा, शैलेशजी बडके, सचिनजी वाडेकर, त्यानंतर प्रकाशजी सोलंकी. या ठिकाणी नवनिर्वाचित अशा पतविक्रेता आळंदी देवाची पुणे येथे मातंग समाज ही मोकळी जागा आहे. आपण थोडंसं कार्यक्रमामध्ये बदल करतोय. वक्त्यांचं भाषण नंतर आमदार सरदार घराण्यातले माननीय सिद्धार्थजी शिरोळे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय शंकरभाऊ तडाके, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे भाजपचे नेते अशोक भाऊ लोखंडे. बसून सिद्धार्थजी मी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतोय. आपलं बऱ्याच वेळा बोलणं झालं आणि आता मला 11:30 वाजता नागपूरसाठी निघायचंय. अनेक ठिकाणी माझे सत्कार होत आहेत, सन्मान होत आहेत शंकरभाऊ लोखंडे साहेब. पण हा सन्मान मला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत आनंददायी 2 कारणामुळे वाटतो. त्याचं एक महत्वाचं कारण की ज्या शिवाजीनगर भागामध्ये माझं पूर्ण आयुष्य म्हणजे 11वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी शिवाजीनगरमध्ये होतो, त्यामुळे इथल्या सगळ्या गल्लोगल्ली माहिती आहेत. शिवाजीनगर पोलीस लाईन माहिती आहे. जडणघडण खऱ्या अर्थाने शिवाजीनगर मतदारसंघात झाली आणि तिथे माझा सन्मान होतोय याचा आनंद आहे. दुसरा, सरदार घराण्यातील शिरोळेंच्या वतीनं हा सन्मान होतोय. माझे मित्र जरी असले तरी हा सिद्धार्थजींच्या हातानं हा सन्मान होतोय. तुम्हाला माहिती, सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांचं नाव आहे आणि मला त्यांच्या हाताने हा सन्मान होतोय याचं एक मला वेगळं कौतुक आहे. आज या ठिकाणी माननीय सिद्धार्थजी आपण वेळात वेळ काढून या सगळ्यांना सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घेतला. पण मला इथं बसलेल्या तमाम महिलांना, बंधू भगिनींना आवर्जून सांगायचं की आपल्या भागात माननीय सिद्धार्थजी खूप चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करतायत. मी अनेक मतदारसंघात अनेक आमदारांना भेटलो, पण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना फॉलो करणारा माझा मित्र सिद्धार्थ शिरोळे आहेत हे मला अभिमानाने सांगायचं. कारण त्यांची 2 पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. की त्यांना आल्याला विचारलं, 2 पुस्तकं लक्षात घ्या. राजकारणी व्यक्ती राजकारणात आल्यानंतर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग सकाळी होणाऱ्या माहिती असतील, अचानक होणारे ऍक्सिडेंट असतील, लाईट गेली, पाणी गेलं, कुठलंही कारण हे समाजाला देता येत नाही, पण काम करावं लागतं. आणि ते काम करत असताना वैचारिक पातळी ठेवून पुस्तक लिहिणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं आमच्या दोघांचे राजकीय गुरु देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यामुळे त्यांना फॉलो करण्याचं काम आपण करतो आहोत. आणि मी मगाशीच म्हटलं की मेंटॉरशिप मी खऱ्या अर्थानं सिद्धार्थजी आपली करतोय, कारण अनेक वर्षापासून तुमचा स्वभाव, तुमचं बोलणं आणि सगळ्या गोष्टी फॉलो करतोय. आणि फॉलो करत असताना पुस्तक लिहिणं हे मी तुमचं पाहिलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात माझं 1 पुस्तक झालंय, मीही दुसरं पुस्तक लवकरच लिहील असं मला वाटतंय. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आम्ही महाराष्ट्राच्या मातीला दिला ते राष्ट्रपती समाजासाठी जे काही विषय चालू आहेत मगाशी तुम्ही सांगितलं ते थोडक्यात जरा सांगितलं तर जास्त बरोबर. एक तर विधान परिषद मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून मिळाली आणि विधान परिषद देत असताना महाराष्ट्रातील 59 ज्या अनुसूचित जाती आहेत, 59 अनुसूचित जाती त्यासाठी ही विधान परिषद दिलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जातीच्या ज्या महाराष्ट्रातील समस्या असतील त्यासाठी प्रायोरिटीने प्रयत्न होतील. मातंग समाज हा प्रायोरिटी जरी असला तरी 59 जाती महाराष्ट्रात मी आत्ता बहुजन संवाद यात्रा करतोय. त्याच्यामध्ये अनेक जिल्हे, अनेक तालुके मी फिरलो आहे आणि याच्यामध्ये ज्या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या समस्या जाणून घेणं आणि त्याचं निवारण करण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणं हे प्रामुख्याने माझं ध्येय असेल. आणि आता जे आरटीचा विषय तुम्ही सांगितला, आरटी संदर्भातला तो काय आहे, तो थोडक्यात सांगितलं जास्त बरोबर आणि त्याचा फायदा काय? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर नावाची संस्था या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात चालू
चालू असतानाच या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या नावाने ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर चालू झालं आहे. स्पेसिफिक मातंग समाजासाठी ती संस्था असून आज तागात समाजामध्ये IAS ऑफिसर्सची कमतरता होती, ती RTच्या माध्यमातून नक्की भरून निघेल आणि समाजातले जे PhD होल्डर्स आहेत, जे अभ्यासू विद्यार्थी आहेत, त्याच्यातनं त्या RTच्या माध्यमातून त्यांना इकॉनॉमिकल फायदा होईल, जेणेकरून क्लासेस असतील इतर गोष्टीसाठी त्यांना बेनिफिट मिळेल. धन्यवाद सर. आदरणीय आमदार साहेब, म्हणजे आमच्या मांग जमातीला बरं का, कारण का मांग जमात एक अशी जमात आहे, आता मी त्या वंशातला असल्यामुळं मला ते प्रकट करणं फार गरजेचं वाटलं. आज डॉक्टर यशवंत गोसावींचा आम्ही यूट्यूबवर बघतो वगैरे वगैरे, खूप आपलं मजेशीर बघतो आम्ही, पण प्रत्यक्षात आज ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला असं वाटायला लागलं, परमेश्वरा लवजी बाबा ह्या बिचाऱ्या डॉक्टर यशवंतला मान का नाही केलं. आणि म्हणून तुम्हाला तर सर्वांना माझा परिचय, मागायला नाही तर कुणालाच नाही, आणि मी तर शिव्या देतो. सचिन भाऊ बरोबर आहे का? थाळी, आता ताट आणि थाळी. आदरणीय आमदार साहेब, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आहे ना, ज्यांनी खरोखर मनापासून, मी तर 12 गावचा मोजा आहे, मला महाराष्ट्रभर फिरावं लागतं, पण माझ्या पश्चात हा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी कष्ट केले, अनिल भिसे, ज्यांच्या घरात शंकर तडाख्याच्या हातनं एक दुर्घटना घडली होती याच गावामध्ये, आणि मागच्याच बाजूला आमचं तडाख्यांचं घर पण होतं. आज जो आपण अमित गोरखेंचा सत्कार केला या ठिकाणी, त्या संदर्भात म्हणजे मातंग समाजाचा एक पहिला माणूस असा असेल की जो विधान परिषदेवर आलेला, आणि आज त्यांचा सत्कार आपल्या मतदारसंघात होतोय. काय त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? मला वाटतं की मातंग समाजामध्ये खूप उत्साह होता की पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय पक्षांपैकी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमित गोरखेंसारखा एक चळवळीतला कार्यकर्ता ह्यांना विधान परिषदेवरती आमदार भारतीय जनता पक्षाने बनवलं आहे, आणि त्यामुळं खूप उत्सुकता होती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये, आणि त्यामुळं शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जे मातंग समाजाचे सर्व लोकांनी मिळून हा त्यांचा जाहीर सत्कार ठेवला. अत्यंत मंगलमय वातावरणात हा सगळा सत्कार समारंभ पार पडला. अमित गोरखेंच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मातंग समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मला वाटतं की सगळ्यात महत्त्वपूर्ण जो त्यातला रोल असेल तो अमित गोरखेंच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आमचे यशवंतजी गोसावी यांनीसुद्धा अतिशय उत्साहात त्यांचं मार्गदर्शन केलं, आणि त्याच पद्धतीने शंकरभाऊ तडाखे यांनी अध्यक्ष जे या कार्यक्रमाचे होते त्यांनीसुद्धा आता त्यांचं एक ऊर्जावान असं त्यांनी त्यांचं प्रबोधन केलं आहे. त्यामुळं एक अत्यंत उत्तम कार्यक्रम या माध्यमातून पार पडला. धन्यवाद सर. धन्यवाद.